श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। जैन सोशल ग्रुप प्लॅटिनम धुळेतर्फे 3 दिवसीय मान्सून शॉपिंग फेस्टिवलचा शुभारंभ। जल्लोष लोककलेचा चला उधळूया लोकरंग या लोककला महोत्सवाचे उद्घाटन। लोकमान्य हॉस्पिटल येथे चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन। आणि एस.आर. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडीच्या वतीने फलक अनावरणाचा सोहळा संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। जैन सोशल प्लॅटिनम ग्रुप धुळेतर्फे शहरातील पांझरा नदी किनारील अग्रवाल विश्राम भवन येथे 3 दिवसीय मान्सून शॉपिंग फेस्टिवल 2024 चा शुभारंभ शुक्रवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। जैन सोशल ग्रुप प्लॅटिनम धुळेतर्फे शहरातील पांझरा नदी किनारील अग्रवाल विश्राम भवन येथील छत्रपती महाराजा अग्रसेन हॉल येथे 3 दिवसीय मान्सून शॉपिंग फेस्टिवल 2024 चे आयोजन करण्यात आले। दिनांक 20, 21 व 22 सप्टेंबर पासून सकाळी 10 ते रात्री 9 अखंड सदरचे फेस्टिवल सुरू राहणार आहे। मान्सून फेस्टिवल मध्ये सर्वांसाठी सर्व काही खरेदी करण्याची पर्वणी आहे। यात खवय्यांसाठी खाना खजाना, बालगोपालांसाठी गेम झोन उपलब्ध आहे। अर्पित ज्वेलर्स हे या फेस्टिवलचे प्रायोजक आहेत। तरी धुळेकर नागरिकांनी या पर्वणीचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे। फेस्टिवल मध्ये प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला आहे। यावेळी अध्यक्ष कल्पना सिसोदिया, झोन कोऑर्डिनेटर दिलीप कुचिरिया, चारुल सुराणा, सुरेश भन्साळी, दिनेश मुथा, शैलेश पोखराना, परेश बापना, प्रशांत कोठारी, संतोष जैन, अजित चोरडिया, अजित बर्डिया, सुनील भन्साळी, सुरेश बोरा या सब जेएसजी प्लॅटिनम टीमचे सभासद व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सोशल ग्रुप प्लॅटिनम तर्फे मान्सून शॉपिंग फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलेलं आहे। स्वर्गीय राजेंद्रजी सिसोदिया यांच्या आशीर्वादाने जैन सोशल ग्रुप प्लॅटिनम याची सुरुवात झालेली आहे। आज या कार्यक्रमात काही मोठे डेलिगेट्स आलेले आहेत। आमचे जैन समाजाचे संपादिक रामजीरावजी चोरडिया, त्याच्यानंतर ममता भाभी, अग्रवाल समाजाचे अध्यक्ष, अनेक डेलिगेट्स इथं आलेले आहेत। डॉक्टर इंदोडे आलेले आहेत आणि डॉक्टर मुक्ता आलेले आहेत। असे रोटरी क्लब प्रेसिडेंट आलेले आहेत आणि असे अनेक डेलिगेट्स येऊन या कार्यक्रमाचा आज आपण गणपती पूजन केलेलं आहे। अर्पित ज्वेलर्स व आयकॉन बिल्डर प्रायोजित मान्सून फेस्टिवलचं आयोजन आज 20 सप्टेंबर येथे करण्यात आलेलं आहे। 3 दिवस चालणारा हा 20, 21, 22 3 दिवस चालणारा हा जो फेस्टिवल आहे यात 50 पेक्षा अधिक स्टॉल जे खरेदीसाठी शॉपिंगचे स्टॉल लागलेले आहेत आणि खाना खजाना, गेम झोन, बिल्डकॉन इतर विविध पद्धतीचे स्टॉल लागलेले आहेत। मी संस्थेचा सेक्रेटरी चारुल सुराणा व आमचे झोन कोऑर्डिनेटर दिलीपजी कुचेरिया सोबत राजेंद्रजी बापणा, दीपकजी चतुर्मुदा, दिनेशजी मुता, दिलीपजी चोरडी, अजितजी चोरडिया, दिलीपजी कोठारी, रमेश भाई गांधी, अजित बर्डिया, सुनील भन्साळी, दिनेशजी मुता, अनेक सुरेंद्रजी भन्साळी, अनेक संतोष भाई जैन, अनेक पदाधिकारी आणि आम्ही 2 महिन्यापासून या प्रोग्रामची मेहनत करतोय। या फेस्टिवलचा अग्रेसन लॉन्चच्या डोम मध्ये 3 दिवस चालणार आहे, 20, 21 आणि 22। तरी सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा असे मी सकाळी 10 वाजेपासून रात्री 9 वाजेपर्यंत चालणारा हा फेस्टिवल आहे। तर सगळे धुळे नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे मी निवेदन करतो आणि सगळ्यांना सांगतो कार्यक्रमाची आमची सुरुवात झालेली आहे, तरी आपण यावं ही नम्र विनंती। बालरंगभूमी परिषद मुंबई द्वारा आयोजित जल्लोष लोककलेचा चला उधळूया लोकरंग या लोककला महोत्सव 2024 चा उद्घाटनाचा सोहळा धुळे शहरातील राजश्री शाहू महाराज नाट्य मंदिर येथे निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी संपन्न झाला। बालरंगभूमी परिषद मुंबई द्वारा आयोजित बालरंगभूमी परिषद धुळे जिल्हा शाखा संचलित जल्लोष लोककलेचा चला उधळूया लोकरंग या लोककला महोत्सव 2024 चा उद्घाटनाचा सोहळा शहरातील राजश्री शाहू महाराज नाट्य मंदिर येथे शुक्रवारी सकाळी निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांच्या हस्ते संपन्न झाला। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सिनेनाट्य अभिनेत्री तसेच अध्यक्ष बालरंगभूमी परिषद मुंबईच्या ॲडव्होकेट नीलम शिर्के सावंत या उपस्थित होत्या। यावेळी
अलका बियाणी, चंद्रशेखर पाटील, सुनील नेरकर, केदार नाईक, सिद्धांत मंगळे, राजन पवार, सुजय वालेराव, राहुल मंगळे, शशिकांत नागरे, अभिजित कबाडे, हर्षदा शिरसाट, धनंजय दीक्षित, जगदीश चव्हाण, वैशाली जमादार, ज्योती चव्हाण, हर्षल परदेशी आदी उपस्थित होते. साहित्याचा त्याचा टच असला पाहिजे, त्याचा संबंध असला पाहिजे, सहज असला पाहिजे, तरच ही पुढची पिढी जी आहे ही पुढे एक माणूस म्हणून जगू शकेल. अदरवाईज आपण पाश्चात्य देशांमध्ये जे पाहतो चित्र फार वेगळं आहे. आणि आपलं पाश्चात्तीकरण होताना आपला मूळ जो बाज होता, आपल्या संस्कृतीचा बाज आपण कुठेतरी विसरून जात आहोत. आणि ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगातली पिढी जर पुढे जगायची असेल, यांच्यातलं माणुसकी जिवंत राहायचं असेल, आपला प्रवाह सुरू राहायचा असेल, तर या लोककलांचा जागर करणं, तत्त्वज्ञान, साहित्य असेल, कला असेल, संस्कृती असेल, या क्षेत्राशी आपल्या मुलांची ओळख करून देणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण ही काळाची गरज आहे असं मला वाटतं. आजच्या या कार्यक्रमासाठी मान्यवर सर्वच मान्य, मला मगाशी प्रश्न पडला की सर्व कलाकार आहेत, रांगेत मी कुठं बसतो का? पण मान्यवरांना म्हटलं की या नटाचं पूजन करण्याचा किंवा करण्याचा अधिकार जो आहे त्या कलाकाराला जो आहे की त्या कलेला त्याने वाहून घेतलेला आहे. प्रशासनामध्ये आम्ही तर आमचे अर्थार्जनाचा सोर्स वेगळा आहे, परंतु आपण सर्वस्वी कलेच्या माध्यमातून जगणारे कलावंत आणि आपला संघर्ष काय असतो तो मला देखील माहिती आहे. कारण बऱ्याचदा चर्चा होते त्यामधून. तर देखील आपल्या सर्वांना मी विनम्र अभिवादन करतो, आपल्या सर्वांना, व्यासपीठावर मान्यवरांना, की आपण मला ही संधी दिली. इथं अध्यक्ष म्हणून मला बोलवतो, माझा बहुमान समजतो. नटराजांना मी वंदन करतो, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझे जे लांबे भाषण आहे ते संपवतो आणि आपल्या कार्यक्रमासाठी मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. कौशल्य विकास विभागामार्फत धुळे शहरातील चाळीसगाव रोडवरील लोकमान्य हॉस्पिटल येथील चाणक्य कौशल विकास केंद्राचे शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. वर्धा येथे कौशल्य विकास विभागाअंतर्गत जिल्ह्यातील 33 आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने शुक्रवारी संपन्न झाले. त्या अंतर्गत धुळे शहरातील लोकमान्य हॉस्पिटल येथे लोकमान्य नर्सिंग इन्स्टिट्यूट तर्फे सदर कार्यक्रम ऑनलाईन प्रक्षेपणाद्वारे संपन्न झाला. कौशल्य विकास संकल्पनेचा अधिकाधिक लाभ युवक युवतींना व्हावा या दृष्टिकोनातून नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र स्थापन करून महाविद्यालयीन युवक युवतींना रोजगारक्षम बनवण्याच्या दृष्टीने प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान योजनेच्या धर्तीवर नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल केंद्राची स्थापना केली आहे. त्या अंतर्गत लोकमान्य हॉस्पिटलमधील लोकमान्य नर्सिंग इन्स्टिट्यूट येथे ऑनलाईन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सदरचा कार्यक्रम पार पडला. यावेळी माजी महापौर प्रतिभा चौधरी, माजी नगराध्यक्ष अशोक खोपडे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबोळकर, माजी नगरसेवक अमोल मासुळे, श्याम लोकरे, प्रतीक करपे, विजय सोनार, इन्स्टिट्यूटचे प्रमुख डॉक्टर संजय खोपडे, डॉक्टर बिंदू खोपडे, नर्सिंगमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सप्टेंबर 2024 आजच्या या पावन दिनी भारत सरकार मार्फत कौशल्य आणि रोजगार नाविन्य विभागामार्फत सुरू करण्यात आलेला आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचा आपल्या धुळे येथील लोकमान्य इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये त्या कार्यक्रमाचा शुभारंभ इंटरनेटच्या माध्यमातून आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते करण्यात आला. हा कार्यक्रम करत असताना साहेबांचं लोकेशन हे अकोला, अमरावती हे होतं. त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब होते, देवेंद्रजी फडणवीस साहेब होते, अजितदादाजी पवार होते आणि संपूर्ण मंत्रिमंडळातले इतर महत्त्वाचे व्यक्ती होते. त्यांनी आज 12:30 वाजता ह्या कार्यक्रमाचं इंटरनेटच्या माध्यमातून उद्घाटन केल्याचे जाहीर केलेले आहे. या कार्यक्रमामध्ये आम्ही आमच्या लोकमान्य नर्सिंग कॉलेजमध्ये नर्सिंगशी संबंधित विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देणार आहोत. वर्ष 2023-24साठी एकूण 150 विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देण्याचं आमचं मानस आहे. तेवढी बॅचसुद्धा भेटलेली आहे. बॅचची सुरुवात पुढच्याच महिन्यामध्ये सुरू होणार आहे. हा कार्यक्रम देशाचं भवितव्य बदलेल. अगदी कमी काळामध्ये नागरिकांना, खास करून तरुण मुलामुलींना शिक्षणाची खूप चांगली संधी मिळणार आहे. व्यवसायाच्या खूप चांगल्या संधी मिळणार आहे. शासनाच्या धोरणाप्रमाणे आर्थिक सहाय्य देखील मिळणार आहे. तसेच
शिक्षण घेत असताना देखील प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे. मागच्या वर्षी करोना काळामध्ये ज्यावेळेस देशाचं आपल्या गावावर देखील एवढं मोठं संकट आलं होतं, त्यावेळेसच्या सरकारने देखील असाच उपक्रम केला होता आणि त्यावेळेस आम्ही 110 करोना वॉरियर्स तयार करून या समाजाला दिले होते, ज्यांनी नंतर अनेक दिवस अनेक वर्ष दवाखान्यामध्ये काम केलेलं आहे व त्यांचं काम सध्या देखील सुरू आहे. माझं आव्हान आहे तमाम जनतेला की ह्या कार्यक्रमाची आपण नक्की या कार्यक्रमाचा फायदा घ्यावा. धुळे जिल्ह्याचं जे रोजगार कार्यालय आहे, समाज कल्याण कार्यालय आहे, तिथे याची माहिती उपलब्ध आहे. आपण मला ओळखत असाल तर माझ्याकडे आहे, मी देखील तुम्हाला याची माहिती देण्याचा प्रयत्न करेन. पब्लिक एज्युकेशन सोसायटी धुळे संचलित कै SR पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडीच्या वतीने फलक अनावरणाचा सोहळा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रणजितराजे भोसले यांच्या हस्ते संपन्न झाला. पब्लिक एज्युकेशन सोसायटी देवपूर धुळे संचलित कै SR पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडीच्या वतीने शालेय नाम फलकाचा अनावरणाचा सोहळा शुक्रवारी दुपारी संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अरुण धुमाळे उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष रणजितराजे भोसले यांच्या हस्ते कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव ॲडव्होकेट बापूसाहेब साहेबराव भामरे कला विज्ञान व वाणिज्य विद्यालय व प्राथमिक विद्यालयाचे नाव कै नानासाहेब संतोष चौधरी मॉडर्न प्राथमिक विद्यालय असे करण्यात आले. या प्रसंगी अशोक चौधरी, महेंद्र वाघ, साहेबराव पाटील, चित्रा पवार, रंगनाथ ठाकरे, मुकेश खरात, सुदाम शिरोडे, अमृत ठाकूर यांच्यासह प्राचार्य, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या पब्लिक एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेने ज्या ब्रँचेस चालवलेल्या आहेत त्याच्यामध्ये माध्यमिक आहे, प्रायमरी आहे आणि ज्युनियर कॉलेज आहे. सिनियर कॉलेज आहे. सिनियर कॉलेजचं नाव आपण यापूर्वी बाबासाहेब आंबेडकरांचं दिलेलं आहे. त्याच्यात सिनियर कॉलेजला देखील सरकारची आणि युनिव्हर्सिटीची मान्यता आपल्याला आहे. आणि सायन्स आणि आर्ट्स अशा 2 फॅकल्टीज आपल्याकडे आहे. काय मुक्त विद्यापीठ आपल्याकडे आहे, मोठं सेंटर आहे डिस्ट्रिक्टचं. त्याच्यात जो 1000-2000 विद्यार्थी भाग घेतात दरवर्षी, ग्रॅज्युएट होतात, MA होतात. अशा पद्धतीचं शैक्षणिक काम हे आपलं गेले 40 वर्षापासून चालू आहे. म्हणजे आपल्या संस्थेची स्थापना 1980 साली झाली आणि तिथून आपलं काम सुरू झालं बालमंदिरपासून आणि या सगळ्या ब्रँच अतिशय चांगल्या उत्तम पद्धतीने चालू आहे. या कार्यक्रमासाठी आपण प्रमुख पाहुणे म्हणून ज्यांनी आता धुळे शहरामध्ये फार मोठं काम सुरू केलं आहे असे राजेसाहेब आपले भोसले साहेब त्यांच्या हस्ते या ठिकाणी ठेवले. आमचे तात्यासाहेब गेले अनेक वर्षापासून या गावाची सेवा करतात, त्यांचं सुद्धा या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. आणि जे छोटू भाऊ चौधरी आहेत आमचे आघाडीचे, शिवाय आमच्या स्कूल कमिटीचे सर्व जे सदस्य आहेत त्यांनी ठरवलं की काहीतरी नाव द्या आपल्या प्रायमरीला. मग आम्ही दिलं आणि संतोष नानांचं नाव देण्याचा हेतू म्हणजे संतोष नानांच्या अनंत उपकार आहे. अनंत म्हणजे ही जागा सांगण्यासारखी नाही, पण ही जी जागा दिली आहे ही सुद्धा संतोष नानांच्या चौधरीची म्हणजे सहीची आहे पहिल्यापासून. आणि तुम्हाला माहीत आहे आता मॉडर्न याच्यामध्ये सगळ्यात कठीण काम जर असेल तर ग्रामपंचायतीचं ठराव, त्याच्यावर एकमतच होत नाही. पण त्या काळामध्ये नानांचा शब्द हा फायनल होता. नाना म्हणेल ती पूर्व दिशा होती आणि सगळी कमिटी, सगळे जे आता तरुण माणसं दिसतात वलवाडीच्या ह्याच्यामध्ये, मग ते ग्राम हे असतील, नगरसेवक असतील, सगळे नानांनी तयार केलेले लोक आहेत. इतके अनंत उपकार त्या नानांचे आहेत. आणि आपण बघ आता आपलं बी वय चाललं, नानांचं नाव राहून जाईल आपल्याकडनं, म्हणून आपण हा कार्यक्रम घाईगर्दीत घेतला. म्हणजे त्यांचे सगळे नातेवाईक आमच्यावर नाराज आहेत यासाठी की इथं किमान 1000-1500 लोक आले असतील. अगदी बरोबर त्यांचं म्हणणं आणि मला मान्य आहे आणि त्यांच्या वतीने हे चूकही मी मान्य करतो याला. कारण काय खूप घाईत झाला हा कार्यक्रम. पण एवढंच आहे की बा पुन्हा राजकीय लोक जिकडे तिकडे कामाला लागून जातील, कोणी येणार नाहीत, पण आपण थोडी घाई केली. आणि या ठिकाणी नानांचे उपकार आहेत. मी गेले 40 वर्षी सेवा करतोय बा, तर सगळ्या माझ्या मित्रांचं, कार्यकर्त्यांचं, ट्रस्टींचं एकमत पडलं की बा तुमचंही नाव काय द्या, उद्या तुम्ही आहेत नाही का, तर तुमचं बी नाव राहील बस स्मरणमध्ये या गावामध्ये. म्हणजे ज्या वेळेला आम्ही शाळा स्थापन केली त्यावेळेला मी शिक्षण विस्तार अधिकारी होतो आणि दत्तू अण्णा आमचे सभापती होते. तर अण्णा म्हटलं तुम्ही निमडाळ्यात शाळा काढली
तुम्ही अमुक गावाला काढली, नगावला काढली, टमुक काढली, आमच्या गावाला काढा वलवाडीला. तर ते म्हणे त्या गावामध्ये सगळे दूध विके आहेत म्हणे, पण येणार नाही शाळेमध्ये. म्हणजे अण्णांचे हे शब्द आहेत. पण मी म्हटलं नाही हो अण्णा, आता कुठं झालं का. सगळी मुलं म्हटलं जय हिंदच्या स्टँडर्ड शाळेमध्ये येतात. झेडपी नानांनी जी शाळा सुरू केली तिथं आहे सगळं म्हटलं त्यांची मुलं. आणि त्या गावामध्ये प्राध्यापक, डॉक्टर, वकील अशा मोठमोठ्या हुद्द्यांवर पोचलेले लोक आहेत. आणि म्हणून आम्ही हाऊस केली. माझ्याबरोबर विठ्ठल जिकरू आपलं नांदगाव ज्यांना म्हणतो आपण, तेही माझ्याबरोबर त्यावेळेला होते. त्यांनी पण मला खूप मदत केली त्या काळामध्ये. आणि अशा पद्धतीने ही शाळा आम्ही काढली नानांच्या उपकार एवढ्यासाठी की जर ही जागाच मिळाली नसती तर आम्ही मशीनच्या वाड्यात आम्ही चालवतो शाळा सुरुवातीला. त्यांनी जागा दिली, त्यामुळे हे सगळा पसारा झाला. त्यांचे उपकार आपण जरी मेलो तर ते अमर राहावेत हा हेतू त्याच्या पाठीमागचा आहे, दुसरं काही नाही. आणि त्या दृष्टीने पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. जैन सोशल ग्रुप प्लॅटिनम धुळेतर्फे 3 दिवसीय मान्सून शॉपिंग फेस्टिवलचा शुभारंभ. जल्लोष लोककलेचा, चला उधळूया लोकरंग या लोककला महोत्सवाचे उद्घाटन. लोकमान्य हॉस्पिटल येथे चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन. आणि SR पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडीच्या वतीने फलक अनावरणाचा सोहळा संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातम्या संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.